मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. संगमनेर शहराजवळील घुलेवाडीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडलाय. यावेळी घुलेवाडीमधील स्मशानभूमीचा विकास करणं, अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध वसाहतीमधील रस्ता भूमिपूजन आदी विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा पार पडलाय. तर आमदार अमोल खताळ यांचा सत्कार घुलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं केला गेलाय. घुलेवाडीमधील अनेक रस्ते आणि गटारींची कामं अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्या अनेक समस्या आमदार अमोल खताळ यांच्याकडे मांडल्यात. त्या लवकरच आपण सोडवू असं आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी नागरिकांना दिलंय. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू करायची आहेत. घुलेवाडीमध्ये विविध विकास कामं प्रलंबित आहेत. तीही लवकरच पूर्ण होतील असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. खऱ्या अर्थाने घुलेवाडी आणि घुलेवाडीतील तमाम बौद्ध समाजाच्या वतीने, दलित समाजाच्या वतीने भाऊंचा या ठिकाणी धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी भाऊ तालुक्यामध्ये अनेक तुम्ही या ठिकाणी दलित वस्तीचे कामं दिले. आत्ताच अण्णाभाऊ साठे ज्या नगर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये 15 लाख रुपयाचे कामं आपण या ठिकाणी आम्हाला मिळवून दिले. आपल्या या ठिकाणी बौद्ध समाज आणि दलित समाज, घुलेवाडीतील तमाम दलित समाजांच्या वतीने, बौद्ध समाजाच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो असंच प्रेम आमदार साहेब आमच्या वाचू द्या. या तालुक्यातील बौद्ध समाज आणि मातंग समाज आणि दलित समाज सदैव आपल्या पाठीशी उभं करण्याची. अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण भरू स्वरूपाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी, तालुक्यासाठी आणू शकलो आणि त्यातल्या घुलेवाडी गावासाठी आपण आणू शकलो. एक काळ असा होता, घुलेवाडीच्या बाबतीत काही कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. घुलेवाडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते. आपल्या समाज बांधवांचा असत हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा, युवकांचा, ज्येष्ठांचा, सगळ्यांचा वापर केला गेला. निवडणूक आल्यावरच खडीची गाडी येणार, एक पडणार, निवडणूक झाल्यावर परत भरून देणार. ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हसताय. प्रत्येकाने अनुभव घेतलाय, गल्ली गल्लीत वाटावाटात घेतलाय. फक्त निवडणूक आल्यानंतरच त्यांना तुमचा विकास दिसत होता. परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब, विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला, मला उमेदवारी दिली. त्यानंतर या घुलेवाडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं. मतदान रूपी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले. जी इथली स्थानिक दहशत होती, दादागिरी होती, गुंडगिरी होती, तुझा सुद्धा या विचार केला नाही. कुठं विचार न करता तुम्ही ठाम उभे राहिले. त्यामुळे माझी सुद्धा जबाबदारी आहे का तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये, आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का 40 वर्षापासून, जन्म व्हायच्या आधीपासूनची परिस्थिती आहे. ना रस्ते आहे, ना गटारी. व 40 वर्ष विकास यांनी कोणाचा केला होता? लोकांना गृहीत धरून, गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं. आपल्या कार्यकालामध्ये निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल का आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललोय. आज आपल्या एकूण 2,16 लाख रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा समारंभ आज झालाय. येणाऱ्या कालावधीमध्ये घुलेवाडीमधील
नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणात भर राहील। आज गटारीची समस्या असेल, तुमच्या भागातल्या रस्त्याचे प्रश्न आहेत, गुलेवाडी सारख्या ठिकाणी जी थोडीफार दादागिरी दहशत बी केली जाते, तालुक्याच्या दादागिरी दहशतचा बंदोबस्त झालाय, त्यांचे जे आका होते त्या आकांचा बंदोबस्त झालाय, पण अजून काही बगलबच्चे असतील तर त्यांचा मी तुमच्या सगळ्यांची साथ राहील। राजकारण हे विकास कामासाठी करायचं आपल्याला अपेक्षित आहे, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आज समजा कार्यक्रमाला काही जण आले, त्यांच्या घरी आता थोड्या वेळाने धमक्या दादागिऱ्या चालू होतील, त्याला भीक घालू नका, तुमच्या बरोबर मी आहे। विकास कामं या तालुक्यामध्ये महाराष्ट्राला आपण दाखवून देऊ का संगमनेर सारख्या ठिकाणी जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला तो विकास कामाच्या माध्यमातून आम्ही या भागातील मूलभूत प्रश्न गुलेवाडीच नाही तर आपण मतदारसंघातले सुद्धा प्रश्न सोडवतो। आज केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, विविध जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत देण्यात यापूर्वी यशस्वी झालोय। यापुढील सुद्धा कालावधीमध्ये जे या योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपल्या महायुतीच्या माध्यमातून, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआयच्या माध्यमातून त्या लोकांचे राहिलेले मूलभूत प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया। नुकतंच आपल्या बघितलं असेल आपण आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पर्यटकांवर जो पहलगाम येथे भ्याड हल्ला पाकिस्तानाकडून झाला होता, अतिरेक्यांकडून झाला होता, त्याचा बदला कशा पद्धतीने घेऊन एक जगामध्ये भारत देशाचं नाव, भारत देश आता कुठं झुकणार नाही, कुठल्या दहशतवादाला थारा देणार नाही, या पद्धतीने मोदी साहेबांचं सुद्धा काम चाललंय। आपण शेतकऱ्यांसाठी काम करतोय, कामगारांसाठी काम करतोय, महिलांसाठी काम करतोय, युवकांसाठी काम करतोय। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी MIDC सुद्धा आपण आणतोय। गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा आपण मागील कालावधीत डायलिसिस सेंटर असेल, सोनोग्राफी सेंटर असेल, हे सुद्धा आपण सुरू केलंय। हे यापूर्वी होणं शक्य होतं, परंतु नातेवाईकाचे दवाखाने चालण्यासाठी, हॉस्पिटल चालण्यासाठी यांनी ना आरोग्याचा तालुक्याचा प्रश्न सोडवला, ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडवला। त्यामुळे या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील आणि अधिकाऱ्यांना सूचना राहील का होणारे कामं हे चांगल्या प्रतीचे कसे होतील, क्वालिटीचे कसे होतील याची काळजी घ्या। कामामध्ये दर्जा चांगला राखला गेला पाहिजे। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे कोणी कामं घेतले असेल त्यांना सुद्धा या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण जर कामाचा दर्जा चांगला ठेवला तर भविष्यात आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करू शकता, अन्यथा आपल्याला तालुक्याच्या बाहेर दुसरीकडे कामं शोधण्याची तुम्ही सोय तुमची करून घ्या। कारण मला या जनतेचं, माझी बांधिलकी या जनतेशी, मी या जनतेबरोबर प्रामाणिक राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा माझा प्रयत्न आहे। आज या चांगल्या झालेल्या कामाचा, गुलेवाडी गावात झालेल्या कामाचा श्रीगणेशा हा पुढे निरंतर असा सुरू राहील। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून गुलेवाडी गावचा विकास करूया, येथील प्रलंबित असलेले प्रश्न सोडूया। आपण सर्वांनी आज इथं आल्यानंतर एक नवीन गुलेवाडीमध्ये कार्यक्रम घेणं म्हणजे खूप मोठी तारेची कसरत कार्यकर्त्यांना करावं लागत होती, सगळ्यांना करावं लागत होती। आज युवकांचा सहभाग बघितल्यानंतर निश्चित मला तुमच्या सगळ्यांचं, गुलेवाडी टीमचं मी अभिनंदन करेल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देईन। त्यांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या कामामध्ये लक्ष द्या, त्यांचे कामं कशी सोडवल्या जातील यासाठी प्रयत्नशील राहा। जास्त आता पुढे काही बोलत नाही, परंतु माझ्याकडे काही आपल्या सूचना असतील तर माझ्या कार्यालयामध्ये तुमच्या अडीअडचणी असेल, मला भेटायला काही कोणाच्या, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी आल्यावर सांगत असतो का मला भेटायला कोणाची मध्यस्थीची, दलालाची कोणाची गरज नाही। मला या, मला भेटा, मला मोबाईलवर SMS जरी टाकला तरी आपल्या काही अडचणी, समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। तर या कार्यक्रमासाठी घुलेवाडी आणि परिसरातील विलास राऊत, स्वरूप राऊत, शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, मंजाबापू साळवे, रोहिदास गुंजाळ, कैलास कासार, सूरज राऊत, सीताराम पानसरे, शरद पानसरे, रोहन कोथमिरे, वैभव राऊत, विजय घुले, ओंकार काळे, भिकाजी राऊत,
कैलास काशीद यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.